हाय सर्वांना. तर बघा वाजलेत आता 12:30. तर गुड आफ्टरनून झाले. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि मेन म्हणजे सणाचा बाजार आहे बघा. उद्याच्याला आहे भोगी. तर भोगीसाठी जे काय सण म्हणजे आज बाजार भरलाय. तर आम्हाला बाजार सगळा मंडई वगैरे सगळंच आणायचं आहे. वाण खण काय असते ती सगळं. आणि बघूया आज सांगोल्याचा बाजार तर नेहमीच मोठा असते, पण आज जास्तीची गर्दी आणि सगळं माळव वगैरे जास्त आला असेल, कारण उद्या भोगी सोमवार असल्यामुळे सोमवारची भोगी आली आणि मंगळवारी संक्रांत आहे. तर शंभू बघा तिकडे झोपलाय कसा निवांत. हे बसलेत पिशवी घेऊन बाजारसाठी तयार आहेत. श्राव पण झोपले. तर निवांत आज सुट्टी आहे त्यामुळं उद्या सुट्टी, परवा पण सुट्टी आहे मुलांना. 2-3 दिवस सुट्टी. चला मग आता तिथं आलं शूट करायचं तर करते, नाही तर आल्यावर दाखवते मी आम्ही काय मंडे वगैरे आणले बाजार. ओ चला शंभू जाऊ नको कुठं. चला मग जाऊया. बाजार भरलाय मस्त असा भोगीचा. मला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. ही अशी सगळी भाजी आहे. इकडं खण पण आहेत, लाल तांबड्या कलरचं आणि काळ्या पण कलरचं खण आहेत. तर चुडे पाटल्या वगैरे मस्त सगळं गच्च भरले बघा. असं आहे सांगोल्याचा बाजार. तर बघा आलो बाजार करून. तर भरपूर अशी गर्दी होती. आम्ही आज लवकर गेलो होतो. प्रत्येक वेळेस कसं 3च्या पुढे जातो, पण लवकर गेल्यामुळं तरी पण गर्दी इतकी होती सणामुळे ना. सगळीकडे ते खण वगैरे विकायला, चुड पाटल्या ते पण बाजारातच होतं. भरपूर असे भाज्या सगळं, आणि महाग पण तितकंच होतं बघा. तर आणलं भाज्या जेवढ्या आपल्याला उद्या लागणार तेवढ्या. जास्त काय डीप मध्ये दुसरं काय भेंडी वगैरे काय आणलं नाही. जे उद्या लागणार आहे ना ते तर घेणं महत्वाचं आहे. तर ढाळा वगैरे आणलं बघा. एवढा ढाळा, आमचं गाव खेड आहे तरी पण मिळत नाही, तर विकतच आणायला लागतं. एवढं 10ला 10-20च्या पुढं. बोरं तर एवढीशीच 20ला. आणि मेन म्हणजे चिरमुरे आणलेत बघा. तर श्रावूच्या आवडीचे, तिला चिवडा करायचाय म्हणून, खायचाय म्हणून करायचाय चिवडा बघा. आणि चिवड्यात परत टाकण्यासाठी हे पण आणले, काय म्हणायचं श्रावू, मिसळ आणि गोड शेव पण आणली बघा. सांगितलं होतं. तर एवढंसं दिसतंय. तिकडं जे माळव भरून ठेवले. टोमॅटो ती फ्रीज पुसलाय बघा श्रावणीनं. मी असतो फ्रीज वगैरे पुसून घेतलाय बघा श्रावण मस्त असा. आणि माळव पण भरले. बीट आणले माळव्यात, परत गाजर, टोमॅटो, वांग, बटाटा, कांदा, आलं आणि परत वाटाण्याची काय म्हणते भाज्या तर सगळ्या आणले. आणि ते वाटाण्याच्या शेंगा पण आहेत त्या पिशवीत. तर असं आहे आज उद्या भोगीची तयारी बघा आमची चालू आहे. तुमची तयारी कुठवर आली नक्की सांगा बरं का. आणि चला मग आता शाहूला. आणि हे माझ्या मैत्रिणीने दिले भाज्या म्हणून मी जास्त दुसऱ्या भाज्या आणल्या नाहीत. आमटीच्या भाज्या गरगटीची असते ना. आणि ही मेन म्हणजे आमची लसणाची पात आहे. ही उद्याच्याला कोथिंबीर, लसूण थोडासा आणि ही आलं जिरं ही मिक्स करून ह्याची पात आहे ना लसणाची मिक्सरला बारीक करून मस्त असं खेंगाटामध्ये टाकायची पेस्ट आणि मस्त असं खेंगाट करायचं. तर चला मग पुढचं बघूया. आता भाज्या निवडायचं चालू आहे. शंभू खा की चिवडा. तर शंभूची बघा तब्येत ठीक नव्हती. सकाळी त्याला म्हणजे पित्त झाल्यासारखं झालं, उलट्या वगैरे झाल्या. तर बघा मी काढलं पण नाही, बसले तशीच भाज्या निवडत. म्हणलं एकदा कंटाळा आला काही होते. काय झालं शाहू, कशी लागते गोड शेव? खाल्ली का नाही? चांगली लागते. चांगली लागते का? तर तिने एक हलकं काम केलं. तेवढंच राहिलं होतं माझं की फ्रीज स्वच्छ करायचा, पुसून घेतला आणि भाज्या पण लावून टाकल्या. तर एक काम हलकं झालं बघा. चला मग आता आवडती पटापटा कोथिंबीर निवडती बघा. आणि हळदी कुंकू पण नव्हतं बरं का. थोडंसं तर पाळ माझं हे झालंय, संपले त्यातलं, म्हणून हे हळदी कुंकू पण आणलं. आणि सणानिमित्त आपलं तेवढंच नवीन. आणि हे बघ म्हणजे काय म्हणते तिळगुळ गोड मधलं. आणि हे काय म्हणते त्याला आमच्या तर आळ्याचा भात पण करते. तर उद्याच्याला हे नैवेद्य लागतो. बाजरीची भाकरी, खेंगाट आणि तो भाताचा मान आहे. आणि सवासणीने पण बायकांनी म्हणजे खायचा असतो आणि नैवेद्य पण दाखवायचा असतो, त्यामुळे ती पण आणले बघा. तर सगळंच महाग आहे, काही स्वस्त नाही बाबा. एखादी वस्तू आहे स्वस्त असं काहीच नाही बघा. तर 300 रुपये किलो लसूण तर आहे. लसूण तर फ्रेंडनं माझ्या दिल्यामुळे लसणाचा काय प्रॉब्लेम नाही, तर मला लसणाशिवाय जमत नाही. तर असं आणलंय बघा एकंदरीत बाजार. शंभू खायला लागलाय. आणि ही आमटीची पण भाजी दिली ह्यात, त्यामुळे मी काही जास्त आणली नाही आमटीची भाजी. त्याच्यात काय आहे घेवडा पण आणलाय. हा घेवडा पण लागतो उद्या जास्त, म्हणजे आयटम घालून आपण खेंगाट करत असतो, त्याला तर खेंगाट म्हणते. तर बघा झाले वेळ संध्याकाळचा स्वयंपाक. तर स्वयंपाकाच्या चपात्या भरपूर केलेत सकाळी बघा. आत्याने कणिक जास्तीची माळी होती
तर ही भाजी वगैरे बघा मी दुपारी निवडून ठेवली. पालक आहे, चुक्का आणि दुसरी आमटीची पण भाजी, परत वाटाणा, परत हरभरा, हे असं सगळं इकडे घेवडा हे करून ठेवलाय. आणि आपली लसणाची पात पण आहे, बोरं गाजर वगैरे आहे फ्रीजमध्ये, सकाळी त्याची तयारी करून ठेवायची. तर आता भाजीत बनवायची वांग्याची भाजी, अशी फोड्या केल्यात वांग्याच्या, टोमॅटो चिरायचा आणि लसूण लसूण कोथिंबीर आणि जिरं आलं हे मिक्स करून एक पेस्ट करून ठेवली भाजी करण्यासाठी. आणि बाजरीचं पीठ बघा डब्यात भरल्याने एवढं राहिले, तर ही दळून आणली बाजरी मी मगाशी. आणि मोठ्याने शेंगा काही सकाळी सोल्या तर चालतील. आता मग स्वयंपाक तर चपात्या भरपूर आहेत आणि एक बाजरीची भाकरी, पोळी पण आहे पुरणाची, मग डब्बा असंच आहे. तर संध्याकाळचं जेवण आता शंभू वडापाव आणाय गेला अजून, त्यामुळं बघा जास्त जेवण नाही लागत आता, तर फक्त मी भाजी बनवणार आहे आणि मग संध्याकाळचं असंच जेवण आहे. उद्या तर आहे भोगी, तर ॲडव्हान्समध्ये भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा झाला का नाही स्वयंपाक नक्कीच सांगा. ते हळदीकुंकू होतं तिथं गेलेलो, म्हणजे नवरे आले, ओसा दिलाय त्यांनी, तर मग तीच हे आहे बघा बाजरीची भाकरी आणि आपलं खेंगाट आणि पुरणाची पोळी, असं दोन्ही पण शिदोरी आलेली तिची ती, त्यामुळं ती पण आहे. बाजरीची मस्त भाकरी पण आहे, चपात्या पण 5-6 चपात्या आहेत. तर आता वडापाव हे सगळंच होते म्हणून नाही, तर चिरमुर वगैरे अजून आहेत आणलेले खायचे, असं इकडं तिकडं मुलाने पण खाल्ले. त्यामुळे आता स्वयंपाक नाही, फक्त भाजी बनवायची आणि मग झालं मग जेवण. आणि तेवढंच स्वयंपाक आहे, दुसरा काही स्वयंपाकाचाच नाही. तर उद्याच्याला मग भाजीची वगैरे तयारी. शंभूनं वडापाव आणले तसे गरम गरम, पप्पाने दिले ते पैसे माझ्या, तर असे गरम गरम पोळायला लागलेत बघा. तर पैसे खायला तर तेवढं खात नाही. तर भाजी बनवली बघा इकडं वांग्याची, अशी थोडासा रस्सा आणि शेंगदाणे नाही, तर शेंगदाणे पण भाजून कुट्टा करायचा. आत्ता पुरता थोडाच भाजते. तर या वडापाव खायला तुम्ही पण सगळे. तर चला मग व्हिडिओ एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना.